शिकल आमचे सर्वच मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतील। सागर दादा राणे, योगेशजी जाधव, भूषण दादा मस्कर, सुभाष भोईर, तदनंतर युवराज कंसे साहेब व त्यांच्या समवेत पाहिलं तर अगदी प्रवीण दादा राणे यांच्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। आपण जाऊयात लगेच या मॅचच्या दिशेने आणि त्यांच्या समवेत विजय दादा सावंत आहे ज्या ठिकाणी त्यांचा आपण लगेच या व्यासपीठावरती करूयात मान सन्मान। विकास दादा पंडे दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे। या साहेबांना विनंती असेल आपण या समोर आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे। या विजय दादा खरं तर दादांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल। या दादा आपण हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे। खरं तर अगदी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपला हा मान सन्मान इथे केले जातं। आपण या स्पर्धेत आलात, स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या स्पर्धेतून खरं तर विशेष हा मान सन्मान केले जात आहे। मायेची शाल व तद्नंतर रंगीबेरंगी फुलांनी सजलेला फुलगुच्छ देऊन आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान केले जात आहे व तद्नंतर पुढील मान सन्मान आमचे नाताजी कानाडे जे बेंडशील गावाचे खरं तर बेंडशील गावाचे आहेत। अगदी सुनील दादा तोसकर यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान। या सुनील दादांच्या शुभ हस्ते आपण करूयात हा मान सन्मान। या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। खरं तर व तदनंतर आमचे ज्येष्ठ नागरिक शंकर चालके दादा त्यांचं आपण करूयात इथे मान सन्मान। खरं तर ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे आणि त्यांचं या ठिकाणी केलं जाईल मान सन्मान। आम्ही विनंती करू आमचे नवनाथ पंडित दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे। चला टीम जोबेली टीमच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी। लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का आले तर भगवान काका धोळे यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकार हॅट्रिक्स 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। लगातार 3 बॉल 3 षटकार आले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज भगवान काका धोळे यांच्या माध्यमातून देण्यात येतील। आणि भगवान काका धुळे यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत। या आपण बसायचं आपल्या या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्पर्धा आपली आहे आणि सर्व ज्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थ मंडळांना व तदनंतर जे कोणी वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आले असेल प्रत्येक टीमच्या पाठीशी त्या सर्वच ग्रामस्थ मंडळांना व प्रतिष्ठित व्यक्तींना विनंती असेल आपण यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। विवेक गायकवाड आता त्याच्या बॅटमधून एक झालाय ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार। यस 4 धावा आहेत। थँक्यू सो मच। त्या दरम्यान अगदी आपण पाहू शकाल पृथ्वी म्हणे खरं तर योगेश जी भांडे यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती असेल या दादा आपण व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सागर दादा राणे यांचा आपण करूयात एक मान सन्मान। या ठिकाणी लगेचच भांडे साहेबांचा आपण करतोय मान सन्मान या ठिकाणी। खरं तर आज अंतिम दिवस आहे, नक्कीच प्रेक्षकांच्या मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आलेल्या मान्यवरांचा देखील मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे। या ठिकाणी आमचे मृदुंग मणे वादक खरं तर भांडे साहेब आहेत आणि त्यांचा आपण करतो या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हा मान सन्मान। दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खरं तर मनापासून आपलं स्वागत करतो। वेलकम, आपलं पुन्हा एकदा स्वागत। व त्यानंतर सागर दादा राणे त्यांचा आपण करूयात मान सन्मान। आम्ही विनंती करू आमचे विकास दादा पंडे दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सागर राणे यांचा आपण करूयात मान सन्मान। या विकास दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे। खरं तर आलेल्या सर्वच मान्यवरांचं इथे या स्पर्धेत स्वागत केले जातं। व त्यानंतर भरत दादा सुरवल यांचे आपण करूयात मान सन्मान। नुकतंच आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत। अगदी ही स्पर्धा आपण पाहू शकाल अंतिम टप्प्यामध्ये आता येते आणि आमचे भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आणि भरपूर सारे मान्यवर या ठिकाणी आहेत। सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत।
भरत दादा सुरवल या दादा, भरत दादा सुरवल यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. विकास दादा पंडे दादांना विनंती असेल. येस या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. व यानंतर भगवान दादा धुळे त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान करणार आहोत. खरं तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान केलं जातं. थँक्यू सो मच. आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर या भगवान काका धुळे खरं तर जे जोवेली टीमचे खंबीर समर्थक आहेत, त्यांच्या माध्यमातून खरं तर कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का कोणत्याही फलंदाजाने लगावले तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यस, जाऊयात लगेच ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, जिथे देता आलं नाहीये. वेगवान चेंडू होता, काय अप्रतिमा चेंडू होता. डॉट बॉल. जेव्हा जेव्हा करण धुळे आणि अक्षय देशमुख एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा तेव्हा चांगलं बॅटल सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतं. कारण की दोन्ही खेळाडू आयकॉन खेळाडू आहेत आणि चांगली लढत पाहायला मिळेल. मॅच ऑन, गेम ऑन. यॉर्कर लेन चॉप केलाय, फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये दिनेश आहे, थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर लगेचच दुसरी ही धाव इथून कंप्लीट केली जाईल. अगदी क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाहीये, थोडीशी चूक आणि लगेच दुसरी ही धाव इथून कंप्लीट केली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल दुहेरी आकड्यात 10-10 10 धावा. करणचा विचार केला तर आता अगदी करण 5 चेंडूचा सामना केला आणि आतापर्यंत 4 धाबा त्यांना नक्कीच बनवल्यात. अगदी शांतमय खेळी सध्या तरी करणच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु करण एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आहे. इथे नशिबाची साथ मिळते टीम जय हनुमान जुबेली आणि करण धुळेला. बॉल जाईल सरळ थर्डमॅनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. डीजे मध्ये यस, मैदानाच्या आतमध्ये 4 धाबा आल्यात. सध्या तरी जुबिली संघाची सुरुवात थोडीशी अडकळत झाली होती. पहिल्या ओव्हर मध्ये धाबा कमी आल्या होत्या, परंतु करण धुळेच्या बॅट मधून धाबा येत आहेत. धाबा येणं महत्वाचं आहे. ऑन साइडला बॉलला पाठवलाय, फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक आणि इथे घडलंय काय कदाचित या ठिकाणी करण धुळेचा आज नशीब आहे. कदाचित करण धुळे आज दुपारच्या जेवणाबद्दल नशीब खाऊन आला की काय. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 जीवनदान मिळाले आहेत. सोपी कॅच होती, लॉलीपॉप कॅच आपल्या सोप्या पद्धतीने आपण म्हणतो तर ती अगदी लॉलीपॉप कॅच होती, परंतु इथून सोपी कॅच ड्रॉप झाली आहे. कदाचित इथून अक्षय देशमुख थोडासा नाराज असेल, कारण की करण धुळेचा विकेट अगदी त्याच्या नावावरती झाला असता आणि इथे पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. अगदी हर्षित 11 कानूर संघाला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. अगदी जोवेली संघाला सध्या तरी आतापर्यंत थांबवले गेलंय. मॅच ऑन. षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू आहेत. शॉट ऑफ बॉल पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट. षटकार.
परंतु शेवटचा बॉल कदाचित इथे अक्षय देशमुख कमबॅक करेल का हे देखील पाहूयात. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळात कधीही कायही होताना आपण पाहिलंय. यस, मॅच ऑन. शेवटचा बॉल या षटकातील. आताचा हा चेंडू इथे सोडून दिला. यस, पंचांचा इशारा. वाईट बॉल. अगदी इथून पाहू शकता सध्या तरी दिशापासून भरकटलाय गोलंदाज अक्षय. वाईट बॉल आलाय म्हणजे जे एक एक्स्ट्रा धाबेतनं नक्कीच मिळेल टीम जय हनुमान जोबिली संघाला. टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळेल ती मध्ये जाऊन पोहोचले 22 वरती 22 धावा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि भरपूर सारे प्रेक्षक वर्ग, भरपूर सारे आमचे मान्यवर, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याच दरम्यान अगदी या मैदानावरती आपण पाहू शकाल संदीप दादा डोंगरे त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादांना विनंती असेल दादा या पण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेत अर्थात स्वर्गीय प्रकाश दादा पंडित स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा, या आपण यायचं आहे व्यासपीठावरती. वेलकम. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे षटक क्रमांक दुसरं हे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जोबेली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा. खरं तर भगवान काका धुळे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे जोबेली संघाला. जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर त्या फलंदाजाला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर जोबेली संघ म्हटलं तर भरपूर सारे त्यांचे पाठीरागे असतात. मग आमचे अमोल दादा धुळे असतील व तदनंतर संपूर्ण यंग खेळाडू असतील. या अमोल दादा व तदनंतर युवराज धुळे रील स्टार. खरं तर त्याचं येथे स्वागत, वेलकम. अगदी संपूर्ण जोबेली गाव सध्या तरी आपल्या टीमला सपोर्ट करतोय. जेव्हा या आपल्या परिसरामध्ये आपल्या घरच्या संघांची मॅच असेल तेव्हा नेहमीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि चांगला सपोर्ट मात्र गावातून मिळतो आपल्या खेळाडूंना. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्याही षटकाला आपण करतोय सुरुवात. चला स्पीडअप करायचा आहे. गोलंदाज अंकित बॉलिंग मार्क वरती. सध्या तरी इथून विकेटच्या शोधात आहेत, परंतु फुल लेनचा बॉल ऑन साइडला बॉलला पाठवलाय. आणखीन एक धमाका. विवेक गायकवाड च्या बॅट मधून धमाका षटकार. संघ टॉप 5 मध्ये आलेले आहेत. त्या सर्व संघांना आम्ही विनंती करू आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. टीम चामटोली असेल, त्यानंतर जांभिवली संघ असेल, नुकताच बेंडसी संघ देखील टॉप 5 मध्ये आला. आणि नक्कीच SP11 वांगणी संघ, या सर्व संघांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. चला सर्व टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकावरती आपण पाहू शकाल विवेक गायकवाड सध्या तुटून पडलाय. आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चामटोली टीम कॅप्टन, जांभिवली टीम कॅप्टन, बेंशी टीमचे कॅप्टन आहे त्या ठिकाणी आणि SP वांगणी. चला दोन्ही टीम कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. जर का आणखीन एक षटकार आला तर भगवान काका धुळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज विवेक गायकवाडला मिळू शकता. परंतु विवेक गायकवाड आता इथून कशा प्रकारे खेळ ठेवेल. शेवटचा षटक आहे. अटॅकिंग क्रिकेट इथे सुरू होईल का? या सीधे देखील फटका चांगला आहे, परंतु आता बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा 4 धावा. अप्रतिम सध्या बॅटिंग पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये महेंद्र धुळे बॅटिंग करत होते, परंतु या मॅच मध्ये आता विवेक गायकवाड काय बॅटिंग करतायत. अगदी करण धुळेचा चांगला साथ मिळतोय. करणला देखील माहिती आहे समोर विवेकची बॅट जास्त बोलते, त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे आणि सध्या तरी तेच सुरू आहे. चांगली बॅटिंग विवेकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलेलेंचा बॉल ऑन साइडला, बॉलला ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहे, तिथे खेळाडू थोडीसा झाल्या चुका
आणि लगेचच इथे पुन्हा दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. विवेक गायकवाडची बॅट आणि त्या बॅटची धार सध्या तरी पाहायला मिळते. कानोर संघाला कमबॅक करायचा आहे. कमबॅक कशा प्रकारे केलं जाईल, इथे जर का विकेट आलं तर नक्कीच संघाला थांबवलं जाईल, परंतु शेवटचे 2 बॉल आहेत. मॅच ऑन. वन्स अगेन व्हाट अ शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. विवेक गायकवाड काय फटका खेळलाय, क्लासिकल फटका. इनसाइड आउटचा हा स्ट्रोक. बॉल एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. पाऊस झालाय मैदानाच्या आतमध्ये. 47 बनल्या गेल्यात, परंतु इथून 50 धाबसंख्येचा आकडा पार केला जाईल का हे देखील पाहूयात. शेवटच्या बॉल वरती आणखीन एक फटका दमदार. व्हाट अ शॉट. पुन्हा एकदा बॉल डीप कव्हर मध्ये, सीमा पार. आणखीन एक चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली या चौकाराच्या मदतीने तब्बल 51 धाबा. शुभ अंक धाव फलकावरती लाभला गेलाय आणि आता 52 धाबसंख्येचा टार्गेट या ठिकाणी देण्यात आलाय, तो म्हणजेच कानोर संघासमोर. नक्कीच विवेक गायकवाड साठी या ठिकाणी कॅच प्रे झाले आमचे भगवान काका धुळे यांच्या माध्यमातून. खरं तर विवेकची बॅटिंग त्यांना आवडली आणि त्या बॅटिंग साठी तब्बल 500 रुपये या ठिकाणी जमा केलेत. नक्कीच मॅच नंतर त्यांना आपण एक कॅच प्रे देणार आहोत. चला आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. पहा या ठिकाणी 4ही टीमचे कॅप्टन आहेत. टीम SP11 वांगणी, बेंशील, जांभिवली गाव आणि चामटोली 4ही टीमचे कॅप्टन आहेत आणि या ठिकाणी दोन्ही टीमचा 12th पण आहे. या ठिकाणी कानोर टीम आणि जोबेली टीम. आपण देखील लक्ष ठेवायचं या ठिकाणी. या ठिकाणी आपण 5 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. या ठिकाणी 5 मधून एक चिठ्ठी तिला बाय असेल म्हणजे तो संघ डायरेक्ट सुपर 3 मध्ये जाईल. चला या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. पाप पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला बाय असेल याची नोंद दोन्ही संघाने सर्व संघाने ठेवायची आहे. चला या ठिकाणी आमचे छोटेसे खरं तर खेळाडू आहेत. कोणत्या संघाला बाय मिळेल? यस या ठिकाणी जय 11 चामटोली संघाला बाय मिळाले व तदनंतर सेमीफायनल कोणते असेल, सेमीफायनल कोणते असेल ते देखील आपण पाहूयात. खरं तर या मॅच नंतर कोणता सामना रंगेल ते देखील पाहूयात. या ठिकाणी सेमीफायनल कोणती असेल हे देखील पाहूयात. कोणते 2 संघ असतील जे सेमीफायनल खेळतील? यस SP वांगणी विरुद्ध विजय संघ. मात्र ही आपण दुसरी सेमीफायनल खेळवणार आहोत व तदनंतर यानंतर आपण लगेच मॅच खेळवू ती म्हणजे एका बाजूला असेल टीम बेंशील आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभिवली गाव. ही मात्र पहिली सेमीफायनल असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची. आपण लगेच जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आपण करूया टॉस. चला आपण लगेच जांभिवली गाव आणि बेंशील या 2 संघादरम्यान आपण टॉस करूयात. आमचे विकास दादा, भरत दादा सुरवल दादांना विनंती असेल दादा या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला या ठिकाणी आपण टॉस करतोय. चला या ठिकाणी पहिली सेमीफायनल आता या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकाल टीम जय गैलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव विरुद्ध स्वर्गीय प्रकाश दादा पंडे 11 बेंशील संघ. या 2 संघांदरम्यान इथे टॉस केला जातोय. पहिली सेमीफायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुरवल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यस जांभिवली टीम कॉल करेल. चला जांभिवली टीम आपण कॉल करायचा आहे. छापा असा कॉल. यस छापा आलाय, निर्णय कळवायचा आहे. यस डिसिजन पेंडिंग आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे पाहिलं तर तब्बल 52 धाबसंख्येचं टार्गेट आहे टीम कानोर संघाच्या समोर आणि या 52 धाबा आता 18 चेंडू मध्ये बनल्या जातील का की धाबा रोखल्या जातील याचं धावते विवरण आपण ऐकूयात. आमचे साथी समालोचक वाईज ऑफ नारिवले अर्थातच जगदीश पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
हॅलो चला स्वर्गीय प्रकाशदादा पंडित स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय महत्त्वपूर्ण मॅच जे हनुमान जुवेलीच्या विरोधात कानोर बॉयज या दोन टीम मध्ये संघाचा पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर टीम जोईली संघाने 51 धाबा कुठल्यात 52 धावसंख्येची गरज आहे. हा टीम जांभिवली संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर बेंडसिल गावचे पोलीस पाटील श्रीमान जानू हंबीर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. चला सामना सुरू करा. अद्याप आपल्याकडे 3 सामने याच्यानंतर 3 सामने पेंडिंग आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सुक्रे आंबेर हे सुद्धा उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. संघाची कानोर बॉयजची टीम तेजस राऊत आणि अक्षय देशमुख तसेच महाराष्ट्र पोलीस हिरो आंबेर यांचं सुद्धा आगमन. पहिलाच बॉल डीपेक्षा कबरला गोळीच्या वेगाने चाललाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती चौकार. गोलंदाज महेंद्र धुलेला पाहतोय. आताचा बॉल फुलटॉस एज शॉर्ट टर्मिनल मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. यासाठी भीमर साठी रिव्ह्यू आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. या अंपायरचा बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे. इट्स नो बॉल. फ्रेडचा बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी कमरेच्या वर चेंडू होता. हे पाहिलं गेलं कमिटीच्या वतीने. बिग हिट. स्क्वेअर लेगला खेचलाय तो षटकार तेजस राऊतच्या बॅट मधून. बलिष्ठ बलशाली संघ एकमेकांच्या समोर आल्यात. कानोर बॉयज आणि ज्या हनुमान जोईली संघ गेले कित्येक वेळा या दोन संघामध्ये लढती झाल्यात. मात्र आता कोण कोणावरती भारी पडेल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर ओके केडी आले होते आणि तोपर्यंत 2 धावा. केडीचा चांगला प्रयत्न राहिला होता. मोठ्या धावसंख्या चेस करायची आहे तुम्हाला. या 3 षटकामध्ये 52 धाबा चेस करायच्या आहेत. मोठी धावसंख्या चेस करत असताना निश्चित मोठे पडके खेळावेच लागतील. म्हणूनच सर म्हटलं जातं मंजिल कितनी भी ऊंची की नो लेकिन रास्ते पैरों के नीचे ही होते. आता या ठिकाणी जमिनीवरती राहून तुम्हाला खेळ करावा लागेल. चांगला चेंडू एजंट टेकन. बिग विकेट बिग लॉस. टीम कानोर बॉयज पहिला धक्का.
अंडाऊनचा खेळाडू प्रज्योत देशमुखला पाहतोय आपण. पहिला धक्का लागलाय. तेजस राऊतने दोन चौकार एक षटकार ठोकला होता, मात्र अखेरकार माहीने त्याला जाल्यामध्ये अडकवलं आणि तो बाद झाला. बंडाऊनला पाहतोय प्रज्योत देशमुख. या खेळाडूला पहा मिळतो आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना 52 धावसंख्या चेस करायचे. सामटोलीचे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोजी उगडा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आपलं. आणखीन एक चेंडू डाट पाहायला मिळते तुम्हाला माईक कमबॅक करत असताना. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण अतिशय चांगल्या सुरुवातीला बॅटिंग झाली, त्यानंतर 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. फुलटॉस कॅचचा कॉल केली आहे चुकी फिल्डरने, मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल सुटला आणि 4 धाबा चौकार. तो एक नंबर प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे. तो एक नंबर चषक भारी बिनशुल्काचा आहे. तो एक नंबर प्रकाश पंडे. थँक्यू. चला 21 धाबा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या. जरी एक विकेट मिळाली असली तरी 21 धाबा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये बनवायचे ते 31. 12 बॉल 31 ची गरज आहे. हसले बुलंद ठेवावे लागतील. यावेळेस टीम कानोर बॉयज अक्षय देशमुख अद्याप मैदानामध्ये. एक राजन स्टार खेळाडू या टीमचा गेली कित्येक वर्ष अष्टपैलू कामगिरी करत असताना कानोर एक्सप्रेस या नावाने प्रचलित असणारा गोलंदाज अक्षयला पाहतो, मात्र आता त्याला बॅटिंग करायची आहे. हौसला बुलंद ठेवावा लागेल अक्षयला, कारण या क्रिकेटमध्ये असंही म्हटलं जातं की हौसला त्याचा आता पाहायला मिळेल की आता अक्षय देशमुख स्ट्राईक वरती. सेकंड ओव्हर मध्ये पाहतोय आपण विवेकला, ज्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगले गोलंदाजी केली होती. तोच विवेक आता गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बिगिट केलाय, बॉल हवेत आहे. माईने केली आहे चूक, डायरेक्ट हिट. काम तमाम झालं असं. अक्षय थांबले. कॅच मात्र लॉंग ऑफला होता. सुटला, ज्याला कॅचेस विन द मॅचेस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यावेळेस मात्र झेल ड्रॉप झाला. हा, सुधीर थोडेसे नाराज आहेत, कारण त्यांना माहित आहे की आता असे जर चुका केल्या तर सामना आपल्या हातातून निसरेल. त्यामुळे त्यांना सामन्यामध्ये दमखम दाखवावा लागेल. स्लो वन पेका जातोय आणि फलंदाजाला ते बीट केलाय. बॅटर बाद, धक्का दुसरा. वैभव राऊत मैदानामध्ये आलाय. विकेट मिळाली, झेल सोडला पहिल्याच बॉल वरती, त्यानंतर धाब आली आणि त्यानंतर आलेली विकेट पाहतोय विवेकला एक महत्वपूर्ण सफलता मिळत असताना. पहिल्या ओव्हर मध्ये जरी 21 आल्या तरी या ओव्हर मध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. लेट कट केलाय. ओ, जबरदस्त ऍपल दिला त्या ठिकाणी. फिल्डर वरून बॅकफुट पॉइंटला असताना हवेमध्ये सूर मारला.
चेंडू हाताला ब्रश झाला, खाली पडला, 3 धाबा वाचवल्या, झेल जरी नसला मिळाला तरी. आता अक्षय देशमुखला पाहतोय स्ट्राईक वर्दी. बिगिट करण्याचा प्रयत्न, बनमाव डॉट. व्हेरिएशन केलं या बॉलवरती. भरपूर अनुभव आहे. विवेक असेल, माया असेल, त्याचबरोबर करण हे सिनियर खेळाडू पहा मिळतात. भारत देशांच्या मागे पाहतोय आपण. पाठीमागे असताना कल्पेश असतील, हे जुने जाणते खेळाडू आहेत. गेली कित्येक वर्ष आपल्या टीमला लीड करत असताना. उडवलाय हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे. फिल्डर पाहतच राहिलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. मच नेडेड सिक्सर. श्रीरंगन सजलाय भारी बिनशीला नावाचा, या मैदानावर ठेवलाय भारी चषक मानाचा. कॉन्फिडन्स पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे या ठिकाणी. हौसला बुलंद करावा लागेल. म्हणूनच सर म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद ठेवावा लागेल. पुन्हा एकदा यावेळेस जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषेबाहेर. शुभंकर षटकार. सहा बॉल 17ची गरज आहे. डीजे या सामन्यामध्ये छान होतली. मी सांगितलं की त्याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा पाहिजे. आणि जीवनदान मिळालं. जीवनदानाचा फायदा उचलला. जो लॉंग ऑफला सोडलेला छेल आता जोईली संघाला किती महागात पडेल. आता गोलंदाज करण दुलेला पाहतोय आपण. मॅच मध्ये वापसी करेल का? कारण पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 आल्या. फक्त 2च धाबा दिले होते 4 बॉल वरती विवेकने. त्यानंतर आलेले 2 षटकार. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. पहिलाच बॉल एकेरी धाव मिळाली आहे. अक्षयला स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. एकेरी धाव मिळाली. आता 5 बॉल 16ची गरज आहे. अक्षय देशमुख एक उंचपुरा खेळाडू, यंगस्टार खेळाडू या टीमचा पहा मिळतो आपल्याला. सातत्याने मोठे बडके येत असताना आणि निश्चितच शहरी विभागामधून सुद्धा खेळताना पाहिलंय त्याला. आताचा बॉल बॅलेट वाईडच्या स्वरूपामध्ये पाहतोय. आता 5 बॉल 15 करायच्या. युट्यूबच्या माध्यमातून ओम साई एमटीसी या चॅनेल वरती बरेचसे प्रेक्षक आमचे जोईलीकर हे सुद्धा सामना पाहतात आणि त्याचबरोबर कानोरकर सुद्धा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचे मित्र नकुलजी राऊत हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. 5 बॉल 15ची गरज आहे. धाबा कंपल्सरी तुम्हाला चेस करायचे आहेत. त्यामुळे नो टॉस, नो विकेट, ओनली रन चेस हा स्पर्धेचा नियम आहे, रूल आहे. ओ करण करण करण, भल्या भल्यांचं होतं मरण, त्याचं नाव करण. आणि झेल टिपलाय, कट अँड बोल्ड. थँक्यू. डान्सिंग अंपायर आमचे विष्णू सर. चला त्यांना वेळ नाहीये, नाही तर डान्स केला असता आता. यस, नवीन बॅटर
दिनेश राऊत मैदानामध्ये आला. ज्या अक्षयने 2 षटका टोकले होते, 6 मध्ये 17 बडवायच्या होत्या. सामना अगदी त्यांच्या बाजूने पाहायला मिळत होता. एज लागले चेंडू पाठीमागे, शॉर्ट टर्मॅनला पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मिळाला असं तर काम तमाम झालं असं आणि 1-2 मध्ये रूपांतर झालं. तिसऱ्यासाठी निघाले होते मात्र या 2 धावा मिळाल्यात. आता तुम्हाला बडवायच्या त्या धावा. 3 चेंडू 13, 3 मध्ये 13, कोणाची 3-13 होणार. आणि जांभेवली संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे आमचे वैभव पवार. आपला सहर्ष स्वागत. चांगला बॉल, बॉडी स्ट्रॉंग आणला, एकच धाव आणि आता 2 बॉल 12. 2 चेंडू 2 षटका टोकावे लागतील तुम्हाला. आता 2 बॉल 12 ची गरज आहे मॅच मध्ये. आताचा बॉल फार महत्वाचा असेल. फलंदाज वैभव राऊत, एक भारदस्त शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहतोय. वैभवला स्ट्राईक वर्दी. बिगिट करायचा होता, पटका पसलाय आणि आता 1 बॉल 11. सामना पूर्णपणे जय हनुमान जोईली संघाच्या बाजूने तुम्हाला पाहा मिळतोय. क्वालिफाय होत असताना टीम जय हनुमान जोईली संघ आणि जोईली संघ म्हटलं की प्रथम इंदोर सम्राट चषकाची आठवण येते. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, डॅसिंग माजी नगरसेवक सन्माननीय मंगेश विनायक धुळे साहेब, त्याचबरोबर आमचे चेतन शेठ मनोहर धुळे माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून या बऱ्या मोठ्या स्पर्धा सुरुवातीला बदलापूर मध्ये पाहिल्या आपण. आणि हा सामना जिंकला जय हनुमान जोईली संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो विवेक गायकवाड, ज्याने 10 बॉल